आपण प्रार्थना करूया की दादाचं जीवन असंच आनंदित जावं. ज्या प्रकारे दादाचं योगदान आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व असे सन्माननीय श्रीदादा भोईर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आणि आज संतोष पाटील साहेबांच्या संघाने खूप चांगलं कामगिरी केलेली आहे. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची. चला विनंती असेल अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संगणक आणि पिंपळगड संघाचा संगणक आणि तसेच सरवली संघाचा संगणक तिन्ही संघाचे कर्णधार आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय कारण की 3 चिठ्ठ्या टाकण्यात येईल. ठाकूरपाडा वेलकम मनोदादा, स्वागत आहे आपलं. आणि त्याच्यासोबत पाहतोय आपण ज्ञानदेव पाटील, खूप मोठं खेळाडू आहेत आणि चांगलं व्यक्तिमत्व. आणि दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पाहतोय आपण दापोडे येथून. आणि हे थेट प्रेक्षेमध्ये पाहू शकता आपण वीरतानंद दापोडे संघाचे 2 धमाकेदार खेळाडू आणि एक युवा नेतृत्व दापोडे गावाचा विषय केला आपण मनोजदादा. आणि त्याच्या समेत पाहतोय आपण ज्ञानदेव पाटील. हे दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पाहतोय आपण. भिवंडी टेनिस क्रिकेट 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं. सोनाळी संघाने कुठे जायचं नाहीये कारण की चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या संघाला लगेच सामना खेळायचा आहे. चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत तुम्हाला सामना खेळावा लागेल. रणजित पाहतोय की आपण शुभेच्छेच्या वर्षा होताना शरददादा भोईर यांच्यावर पाहतोय आपण. त्याचा वाढदिवस आहे आणि 15 मात्री कालेर संघाचे 40+ प्रत्येक खेळाडू यांच्याकडून पाहतोय की आपण शरददादा भोईर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेत, खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. टेनिस क्रिकेट जर 40+ मानलं तर कालेर संघाचा धडाकेबाज खेळाडू राजन पाटील आणि ऑल संघाच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर पहिल्या चेंडू आहे तर आता पहिला फलंदाज बाद होतोय. गावदेवी भादवड विपक्ष भावाळ अशी फाईट पाहतोय आपण. नाणेफेकीचा कॉल भादवड संघाच्या बाजूने गेलाय आणि प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि निर्णय योग्य ठरवताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव जरी आली असेल पण 1 धावचीच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद झालाय भावाळे संघाचा. निराश असेल रतन शेठ कारण की संघाचा परफॉर्मन्स तेवढा हवा तसा पाहायला मिळाला नाही. बडे मॅच के बडे खिलाडी. तर क्रमांक 3 वर पाहतोय आपण नवीन फलंदाज दोन्ही संघाचे संघटक आपण राखीव खेळाडू पाठवायचे. विकास येतोय, कैलास जादूगर. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता विजयांचा पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाहीये. फुल टॉस चेंडू होता डाव्या यष्टीवर पण
फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 2 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय परत. याच मात्र बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता, परत टायमिंग फटक्यामध्ये व्यवस्थित नव्हती. पाहतोय आपण एक धाव पूर्ण फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. चांगली बॉलिंग मात्र आपण गावदी बहादूर संघाचा हुकमे इतका सातत्याने पाहतोय. कित्येक वर्षापासून जादूगर जर म्हटलं तर कैलास इज अ ग्रेट खेळाडू पाहतोय आपण बहादूर संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू ब्रेक अप्रतिम चेंडू होता. टप्पापर्यंत झपकन आतमध्ये येणारा चेंडू आणि चेंडूला उचली प्राप्त झाली होती आणि चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची समाप्ती. फक्त आणि फक्त धावसंख्या 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना परत राईट आर्म ऑफ द विकेट. फिरकीचा जादूगर का म्हटला जातोय. यावेळेस पात्र उंचसा फटका हवेत आहे. विकेट किपर प्रयत्न करतोय, चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात विजय या 2 धावा कंप्लीट करतोय. पंच जर पाहिले आपण भाऊ पाटील, उन्हाळा नाहीये तरी पण असं वाटतं की वेस्ट इंडिज मधून आता आगमन झालेलं आहे. हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. सातत्याने जोडी नंबर 1 का म्हटल्या जाते. सुनील मात्रे, डेव्हिड शेपर्ड. सज्ज होताना गोलंदाज कैलाश. यास्पाता बॅकफुट पंच केलंय. अप्रतिम फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. कव्हर बाउंड्रीकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम या 2 धावा कंप्लीट करतोय. तिसऱ्या धावीची मागणी ते मात्र करताना पाहतोय पण नकारतोय. फक्त आणि फक्त 2 धावा आणि याचबरोबर सुनील मात्रे सरांचं इशारा देतो की षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 1 बाद 7. अल्पेदादा मला माहिती देताना की यावर्षी जर 40+ सीझनचा आपण विचार केला तर जोडी क्रमांकाने रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे. (31) 31 टुर्नामेंट ज्यांनी केलेली आहे हंगामामध्ये. हिट्रो फिट्रो आणि दोन्ही पंच त्यामध्ये सुनील मात्रे सरांचं. तर मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता फ्रंटला येऊन. एकली चेंडू कुठं ब्रश झाला हे सांगताना पंच भाऊ पाटील इशारा करतात लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल. गणेश पाटील पाहतोय आपण कव्हर बाउंड्रीला येते मात्र क्षेत्ररक्षण करताना. आरके स्पोर्ट टी शर्ट बॅट बॉल जर निश्चित आपल्याला पाहिजे असेल तर आपण आरके स्पोर्टचे गणेश पाटील यांच्याकडे संपर्क करू शकता. धावसंख्या 8 1 बाद. भावाळीपेक्षा भातोड अशी फाईट पाहताना पाहतोय आपण. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र गावदेवी सोनाळी संघासोबत फाईट करेल. ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाळीच्या ऐतिहासिक मैदानावर पाहतोय आपण. आज 13 जून जर म्हटलं तर सर्वांची लाडके शरददादा भोईर साहेबांचा वाढदिवस आणि पाहतोय की वाढदिवस जर म्हटलं तर क्रिकेटचे सामने होणारच ते पण 40+ याच पात्र स्लॉक स्वीपचा फटका फर्स्ट लाईन पण नितीन याच्याकडून मोठी चूक कारण की विजय याचं झेल सोडलं गेलं. धावसंख्या पाहतोय आपण 10. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट. याच पात्र सुरत अफलातूर फटका केडीगे कडक ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड हा षटकार. कमिंग सून कारण की अजून एक पावसाळी स्पर्धा आपण पाहणार आहोत ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतात महेश ठाकरे अँड कंपनी च्या माध्यमातून स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषक 4 जुलै ते 8 जुलै दरम्यान 40+ सिटी क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम.
चांगला चेंडू होता, कोलो टप्प्याचा चेंडू होता, फ्लिककडचा प्रयत्न पण ऍक्च्युली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. बॅटला चेंडू लागून गेला होता फायनल क्षेत्राकडे, तोपर्यंत मात्र एका धावची संधी होती. धावसंख्येत भर पडते, धावसंख्येमध्ये आपण पुढे सरकताना ती 17. त्यामध्ये एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतो आपण भावाल्या संघ, कारण की विजय नावाचा फलंदाज खेळपट्टीवर अजून आहे. बॅकफूट कट करण्याचा प्रयत्न हवा तसा टायमिंग करता आला नाही. बॅटची मोठी कट घेऊन चेंडू मात्र फ्लॅश स्लिप मार्गे शॉट दरम्यान क्षेत्राकडे गेला होता आणि तोपर्यंत संधी होती सहज एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना. धावसंख्येत बदल, धावसंख्या 18. सज्ज होते गोलंदाज राईटमध्ये विकेट परत मारा करण्यासाठी. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला प्रश्न विचारला गेलं की यष्टीचीत बाद आहे का, आणि चांगलं यष्टीचीत पाहायला मिळालं. विकेट किपिंगची भूमिका खूप चांगली आणि मोठा धक्का बसला या षटकामध्ये. विजय हा फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येताना पाहतोय आपण आणि षटकाची समाप्तीचा इशारा सुद्धा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 18, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जॉईंट होताना परत कॉम्प्युटर ऑफ भिवंडी. धुमाल सर स्वागत आहे आपलं कमेंट बॉक्स मध्ये. लाईन कुठे चेक करतील पंच पाहतोय आपण. पहिला चेंडू स्वेर, वाईटचा इशारा येतोय. परत टाकावला गेला चेंडू. धावसंख्येत भर पडते. या एकात्रितमुळे धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 19. गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस वर हा फटका पाहतोय आपण. कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल की नाही एका ट्रॅकवर दोन्ही गाड्या, आणि इथे मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या 20, 3 बाद. तिन्ही संघाचे कर्णधार आपण या. नवीन फलंदाज लक्ष्मण आहे आणि ते मात्र आई गावदेवी सोनाळी संघासाठी सुवर्ण संधी असेल, कारण की यानंतरचा तुमचा सामना सेमीफायनलचा असेल. खालच्या गटातून सरळ या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र सोनाळी संघासोबत फाईट करणार आहे. सज्ज होताना गोलंदाज राईटमध्ये 30चा आकडा पार करावा लागेल, कारण प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी जर ठेवली आणि अल्पेश पाहतो की आपण चांगले स्कोर सुद्धा इथे मात्र चेस केले जाते. 10ची सरासरी जर तुम्ही विकली तर तुम्ही संघर्ष करू शकता. त्यानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा, त्याचबरोबर पिंपळगर आणि या जनमान सरवली 3 संघामध्ये चिठ्ठ्या टाकल्या जाईल. एक चिठ्ठी जी निघेल त्या चिठ्ठीला पुढे बाय देण्यात येईल आणि राहिलेल्या 2 चिठ्ठ्यामध्ये सामना होईल. तो क्वार्टर फायनलचा सामना असेल. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. काय घडले पाहिजे आणि चेंडू मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आले. हा नशिबाचा चौकार. तर सज्ज होताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना ती पाहतोय आपण की त्यामध्ये एका चांगली धावसंख्या उभी करताना 28.
3 चेंडूचा खेळ बाकी आणि 3 चेंडू मध्ये किती धावाची लेलुटी ते मात्र भावळा संघाचे फलंदाज करतात ते पाहायचं. पण विसरून चालते आणि भावळा संघाची गोलंदाजी खूप मजबूत आहे. मनोज, त्यानंतर मात्र विजय, लक्ष्मण, त्रिमूर्ती आहे बॉलिंग साईड कडे जर पाहिले आपण भावळे संघाची. याच पाहता अंदरेचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र लॉंग बॉडीकडे खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र फरार. लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार इथं मात्र बॅट मधून निघालेत आणि पहिला फलंदाज ठरलाय 3 चेंडूवर 3 चौकार मारणारा फलंदाज लक्ष्मण. स्ट्राईक रेट जर पाहिला आपण प्रति चेंडूवर तर 400ची स्ट्राईक रेटनी बॅटिंग करताना पाहतोय. काल दिनेश कार्तिक यांनी मात्र खूप चांगली बॅटिंग केली होती. शेवटच्या 5 चेंडूवर 21. गोलंदाज सज्ज होताना रेटामोर द विकेट. धावसंख्या आता मात्र अतिशय वेगात सरकताना 32. पुल करण्याचा प्रयत्न टॉप एज हवे ते जादूगर चेंडू खाली पण शेल सोडल्या गेलं. तोपर्यंत मात्र एका धावची संधी होती. एक धाव सहज कंप्लीट करतो. या एका धावने संघ धावसंख्या पुढे सरकते ती 33. या इनिंगचा या पहिल्या डावातला हा शेवटचा चेंडू असेल. 35 साखळा इथं मात्र पार करेल काय मावळ्या संघ. धावसंख्या 33. सज्ज होताना या स्वतः ड्राईव्ह केल्या चेंडूला पाहतोय आपण. एक धाव पूर्ण कारण की अंतिम चेंडू हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार आहे. 2 धाव पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होईल काय आणि फलंदाज बाद होतोय. तर याच बरोबर पाहतोय की आपण 35 धावा आणि 36 धावाचं टार्गेट इथे मात्र उभं केलंय. सामना जिंकण्यासाठी भावळ्या संघाने गावठी भादुडा संघासमोर प्रत्यक्ष सामना सुरुवात होईल. तर आपण ऐकूया पुढचं धावता होणार कॉम्प्युटर ऑफ भिवंडी आणि माझे खास मित्र धुमाळ सर यांच्या माध्यमातून. अश्विन एक ठाकूरपाडा संघाचा संघनायक, गावदेवी पिंपळकर संघाचा संघनायक आणि जहानुमान सरवली संघाचा संघनायक आपण लकी ड्रॉ साठी लगेच संपर्क साधायचा आहे. या 3 संघामध्ये लकी ड्रॉ काढला जाईल. ठाकूरपाडा, पिंपळकर आणि सरवली या 3 संघाच्या संघनायकाने लगेच संपर्क साधायचा आहे. 3 संघामध्ये लकी ड्रॉ काढला जाणार आहे. 3 संघाचे संघनायक अथवा प्रतिनिधी आपण इथे उपस्थित असाल तर लगेच संपर्क साधायचा आहे. ठाकूरपाडा, पिंपळघर आणि सरवली. गावदेव भादवड विपक्ष जयमान भावले या 2 संघांमधील पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये ठाकूरपाडा, दुसऱ्या सामन्यामध्ये पिंपळघर, तिसऱ्या सामन्यामध्ये सरवली आणि चौथ्या सामन्यामध्ये सोनाले या संघाने विजय संपादन केलेला आहे. आणि हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय गावदेव भादवड विरुद्ध जयमान भावल या 2 संघामध्ये. आज 13 जून खास करून या दिवसाचं महत्व जर जाणून घ्यायचं झालं तर ही स्पर्धा आपण जी पाहतोय त्याचं औचित्य आहे शरद भोईर साहेबांचा वाढदिवस, जे सिनियर 40+ पहिले अध्यक्ष होते आणि त्यांचा जो वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 10 संघाने
आपला सहभाग नोंदवलेला आहे. आणि शेवटचा सामना आपण पाहतोय बहादूर विपक्ष भावल या दोन संघामध्ये. पिंपळकर संघाचा संघटक प्रतिनिधी ते उपस्थित झालेले आहे. ठाकूरपाडा संघाचा प्रतिनिधी आणि सरवली संघाचा प्रतिनिधी आपण उपस्थित राहायचं आहे. ठाकूरपाडा संघाचा प्रतिनिधी येथे आलेला आहे. पिंपळकर संघाचा प्रतिनिधी, ठाकूरपाडा संघाचा प्रतिनिधी आणि सरवली संघाचा प्रतिनिधी. सरवली संघाचा कुठलाही प्रतिनिधी उपस्थित असेल तर आपण उपस्थित राहायचं आहे, कारण 3 संघामध्ये लकी ड्रॉ काढला जाईल. तर होळी आपण सुरू असलेल्या सामन्याकडे जे लक्ष आहे 36 धावांचा आणि 36 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलमीजोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कैलास आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर सलमीचा पहिलं षटक हाताळण्यासाठी श्रीकांत सज्ज होतोय. पहिला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेला आहे. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं, मात्र धाडस तिथे केले गेलेलं आहे. एकेरी धावेने अकाउंट ओपन करतोय कैलास आणि एकेरी धावेने अकाउंट ओपन होते गावदेवी बहादूर या संघाचं. बहादूर संघाचा प्रतिनिधी आपण कमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यावेळी मात्र 1 धाव तर कंप्लीट केली जाते. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते. धावपलकर 2 धावा. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या बिनबाद 2 36 या लक्ष्याचा पाठलाग करताना गावदेवी बहादूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला आणि सांख्यिक पहिल्या षटकाचा खेळचोर श्रीकांत जयनमान भावळे संघाकडून पहिल्या षटकात आलतोय. राईट मोर द स्टंप. यायला मात्र मोठा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षकाने चेंडू निघून जाईल सीमा पार हा षटकार. कैलासाच्या बॅट मधून हा फर्स्ट क्लास षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने मुसंडने मारता आणि धावसंख्या 6 ने वाढून होते. ती धावपलकावर 8 धावा. 36चं लक्ष आणि 36 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय गावदेवी भादोडा या संघाला. सरवली संघाचा प्रतिनिधी आपण लकी ड्रॉ साठी संपर्क साधायचा आहे, कारण ठाकूरपाडा आणि पिंपळगाव संघाचे प्रतिनिधी ते उपस्थित झालेले आहेत. यावेळी मात्र समोर केलेले आहे आणि चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिझर्व मधून. षटकारानंतर हा चौकार. तिथं मनस्थितीमध्ये खरं तर क्षेत्ररक्षक होता. झेल घेण्याचा त्याने प्रयत्न केला होता, मात्र चौकार रोखू शकला नाही. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावपलकर पाहायला मिळते धावा 12. चांगली सुरुवात आपण कैलास याची पाहतोय. जादूगर या नावाने नक्कीच विख्यात आहे. कैलास आणि जादुई फलंदाजी करताना सलमीराची भूमिका आहे. 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवलेला आहे. या अगोदर षटकार आपण पाहिला होता, त्याच्या बॅट मधून आणि चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाचा अडसर नक्कीच ठरू शकेल. कैलास ज्या पण फलंदाजी करतो, बहादूर संघाचा ट्रम्प कार्ड आपल्याला सध्या फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि भावळे संघाला या सामन्यामध्ये आपलं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर कैलासाला पहिल्यांचा रस्ता दाखवावा लागेल. विकेटची आवश्यकता असणारे जयमान भावले संघाला ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. पाहूया ब्रेक थ्रू मिळून देतोय का शायगर फलंदाज श्रीकांत. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. उंचच उंच आणि लांबच लांब. 1 बाउन्सचा चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होते. ते धावपलकावर 16 धावा. अगदी चौकाराने षटकामध्ये डील करताना आपण बघतोय या कैलास याला. कैलास याची फर्स्ट क्लास फलंदाजी. 36 धावांचं लक्ष आणि आतापर्यंत धावपलकर 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे गावदेवी बहादूर संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. फाईन लेगच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. 1 बाउंड चौकार.
चौकारांची हॅट्रिक करणारा दुसरा फलंदाज या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतोय कैलास चिरुपाने. तर पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी कैलास याची पाहायला मिळालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठून काढलेले आहेत. गावदेवी भादोड संघाचं पारडं पूर्णमध्ये जड आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये भादोड संघाचा भाव खाऊन जातोय तो फर्स्ट क्लास फलंदाजी करणारा कैलास फलंदाज. कारण त्याच्या बॅट मधून सलग 3 चौकारी षटकार आपल्याला पाहायला मिळालेले आहे आणि वैयक्तिक 19 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथून 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये इथून 16 धावांची आवश्यकता आहे गावदेवी भादोड संघाला सामना जिंकण्यासाठी. गावदेवी पिंपळकर संघाचा प्रतिनिधी आपण इथे उपस्थित असाल तर लकी ड्रॉ साठी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. राष्ट्रनायक ठाकूरपाडा आणि जर्मन सर्व्हिस संघाचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. जर्मन सर्व्हिस संघाला हा शेवटचा कॉल दिला जातोय. यावेळी केवळ चेंडूला पुश केलेलं आहे. पुश करूवर खुश राहो. एका धावने खुश राहतोय फलंदाज. धावसंख्या सिंगल वाढून होते ती धावपल कव्हर 21 धावा 21. 36 लक्षाचा पाठलाग गावदेवी भादोड संघ करतोय आणि ज्याप्रमाणे खरं तर पाठलाग करायला हवा होता त्याप्रमाणे पाठलाग केलाही गेलाय आणि त्याचं कारण सेंटर ऑफ अट्रॅक्शन आपण पाहतोय कैलास ज्याची फर्स्ट क्लास फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. लक्ष्मण गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक करण्यासाठी लाईट फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. मिडल रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात मनोज भोईर याला केलं जात आहे. तर एक क्षेत्ररक्षक आता मग थंडमॅन रिजन मध्ये जवळजवळ गलीमध्ये तैनात केला जातोय. फायनल रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर. मनोज भोईर चेंडू जोपर्यंत फील करून फेकी करतोय तालमेल पाहायला मिळत नाही आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद धावचीच्या रूपाने. बावीस धावसंख्या धावपेलकर झाला केलेली आणि पहिला फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेला आहे गावदेवी भादोड या संघाचा. मात्र अजूनही खेळपट्टीवर कैलास सज्ज आहे आणि कैलासाला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय. नवीन फलंदाज शैलेश. कैलाश याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे ज्याच्या बॅट मधून 3 चौकारी 1 षटकार पाहायला मिळालेला आहे आणि कैलाश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत जर्मन भावळे संघासाठी खतरेची घंटी वाजतच राहणार आहे. भावळे संघाला विजय संपादन करायचा असेल तर कैलाश याला डगोलचा रस्ता दाखवावा लागेल. यावेळी सामनाकरी फलंदाज शैलेश. यावेळी मिड रिजन मध्ये चेंडू ठेवलेला आहे. मनोज भोईर तिथे आहे. चांगले क्षेत्रक्षेत्र डीप मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या सिंगल ने वाढते. एकेरी त्याने अकाउंट ओपन करतो शैलेश. धावसंख्या एका धावेने आउट होते धावपेल कव्हर 23 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. लक्ष्मण सामोरे जाईल फलंदाज कैलास. यावेळी मात्र सरळ बॅटने हा चेंडू उडवलेला आहे. चेंडू निघून जाईल सीमा पार. हा षटकार कैलास नाईक याच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते ते धावपेल कव्हर 29 धावा 29. एक नाईक वातावरण टाईट ज्याप्रमाणे फलंदाजी कैलास नाईक याने केलेली आहे. नक्कीच 2 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आहेत. वैयक्तिक 26 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 29 धावसंख्येमध्ये 26 धावांचा वाटा कैलास नाईक याचा पाहायला मिळतोय. यावेळी मात्र जोरदार अपील तिथे केला जातोय. पंच मात्र संमत नाहीत. लेगबाजचा इशारा करतायत पंच आणि अशा प्रकारे सिंगल धावसंख्या वाढते. 30 धावा धावपेकर पाहायला मिळत आहेत. इथून फक्त 6 धावांची आवश्यकता आहे
गावदेव भादोड संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सात चेंडू 6 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र पिकअप शॉट चेंडू निघून जातोय सीमा पार. हा विजय षटकार. काम 25 गावदेव भादोड संघाने हा सामना जिंकलेला. अभिनंदन गावदेव भादोड अँड हार्डलक जॉईन मन भावाले. तर लकी ड्रॉ साठी ठाकूरपाडा, पिंपळगर आणि सरोली तिन्ही संघाच्या संघटकांनी प्रतिनिधीने लकी ड्रॉ साठी याच आहे. सरोली संघाचा प्रतिनिधी आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय.